स्टुडंट्स, आज आपण नवीन टॉपिक पाहतोय, प्रॉपर्टीज ऑफ नॅचरल रिसोर्सेस. नैसर्गिक साधन संपत्तीची प्रॉपर्टीज. नैसर्गिक साधन संपत्ती. एक प्रश्न साधा तुम्ही स्वतःला विचारा की या निसर्गाकडून तुम्हाला काय काय मिळालेलं आहे. जस्ट वन क्वेश्चन्स यू कॅन आस्क टू युअर सेल्फ, व्हॉट इज गिवन बाय नेचर टू अस. A lot of things which are given by the nature. Many things. The first very important thing that is air. निसर्गाने आपल्याला प्रचंड दिलेलं आहे, प्रचंड. त्यातलं सगळ्यात महत्त्वाचं कोणतं असेल तर ते हवा. The second thing is water, soil, forest, wilds, coal, पेट्रोल, नॅचरल गॅस, मिनरल्स, सो मेनी थिंग्स. अशा अनेक गोष्टी आहेत की ज्या निसर्गाने तुम्हाला दिलेल्या आहेत. म्हणजे नॅचरल रिसोर्सेस म्हणजे काय? द थिंग्स विच आर प्रोव्हाइडेड बाय द नेचर टू अस, दॅट इज कॉल्ड द नॅचरल रिसोर्सेस. ज्या गोष्टी निसर्गाकडून पुरवल्या जातात, आपल्याला दिल्या जातात, त्यांना नॅचरल रिसोर्सेस म्हणतात. हे हवा, पाणी, जमीन, जंगल, पेट्रोल, गॅस, मिनरल्स, हे सर्व नॅचरल रिसोर्सेस आहेत. आणि आता आपण पुढे पाहणार आहोत ते म्हणजे पहिले नॅचरल रिसोर्स एअर, हवा, याबाबतची आपण माहिती पाहणार आहोत, याचा आपण अभ्यास करणार आहोत. And the soil are the very important natural resources which are given by the nature to us. हवा, पाणी आणि जमीन हे अतिशय मौल्यवान असे नॅचरल रिसोर्सेस आपल्याला निसर्गाकडून मिळालेले आहेत. आता आपण अभ्यास करतोय तो म्हणजे एअरचा. आपल्याला स्वच्छ हवेची खूप आवश्यकता असते. म्हणजेच इतकी आवश्यकता असते, तर आपल्याला माहीत आहे की आपण प्रत्येक क्षणाला श्वासोच्छ्वास घेत असतो. जर श्वासोच्छ्वास घेतलाच नाही तर वी कॅनॉट लिव्ह फॉर मोर दॅन अ फ्यू मिनिट विदाउट अ ब्रीथिंग. आपण या श्वासोच्छ्वासाशिवाय काही मिनिटे सुद्धा राहू शकत नाही. त्यामुळं या स्वच्छ हवेचं खूप महत्त्व आपल्या जीवनामध्ये आहे. दिस क्लीन एअर इज प्ले व्हेरी व्हायटल रोल फॉर ॲनिमल्स, ऑल काइंड ऑफ ॲनिमल्स. या स्वच्छ हवेचा खूप महत्त्वाचा रोल, खूप महत्त्वाचा उपयोग हा सर्वच प्रकारच्या प्राण्यांना होत असतो. Animals cannot survive without the clean air. प्राणी या स्वच्छ हवेशिवाय जगू शकणार नाहीत. आणि प्लांट्स इज ऑल्सो सर्वाइव्ह ड्यू टू द एअर. एअर इज व्हेरी युजफुल फॉर अस. नाउ वी आर गोइंग टू डिस्कस अबाउट द युजेस ऑफ एअर. हवा ही अतिशय महत्त्वाची आहे आणि त्या हवेचे उपयोग नेमके कसे आहेत, काय आहेत, हे आपण आता पाहणार आहोत. द फर्स्ट, बिफोर वी आर डिस्कसिंग द फर्स्ट यूज ऑफ द एअर, यू शुड नो द एअर इज अ मिक्सचर ऑफ द गॅसेस. हवा ही अनेक गॅसेसपासून, वायूंपासून बनलेले असते. नायट्रोजन, ऑक्सिजन, कार्बन डायऑक्साईड, आर्गॉन, दीज आर द कंपोनंट ऑफ द एअर. हे नायट्रोजन, ऑक्सिजन आणि कार्बन डायऑक्साईड असे अनेक गॅसेस हे त्या हवेचे घटक आहेत आणि या सर्वांच्यापासून हवा बनलेली आहे. म्हणून एअर इज अ मिक्सचर असं म्हणतात. हवेला मिक्सचर असं म्हणायचं कारण म्हणजे त्या हवेमध्ये अनेक
वायूंचा समावेश झालेला आहे. अनेक वायूंच्या पासून हवा बनलेली आहे. तर आता आपण पहिला उपयोग पाहणार आहोत. तो म्हणजे हवेचा सर्वात पहिला आणि महत्त्वाचा उपयोग आहे तो म्हणजे फॉर द फोटोसिंथेसिस. फोटोसिंथेसिस इज अ प्रोसेस. फोटोसिंथेसिस ही एक प्रक्रिया आहे. ओनली प्लांट्स कॅन प्रिपेअर देअर ओन फूड्स ड्यू टू द carbon dioxide and the water and the sunlight. Plant absorb carbon dioxide and the sunlight, and with the help of water they produce the carbohydrates and release the oxygen in the air. This carbon dioxide is absorbed from the air, means carbon dioxide is a part of air, and that carbon dioxide means nothing but the air is a help to the plant for the photosynthesis, means to preparing their own foods. फोटोसिंथेसिस म्हणजे काय आहे तर हवेतला कार्बन डायऑक्साईड, सूर्यप्रकाश आणि जमिनीतील पाणी यांच्या साहाय्याने वृक्ष हे स्वतःचं अन्न स्वतः तयार करतात. वनस्पती स्वतःचे अन्न स्वतः तयार करतात आणि ऑक्सिजन हवेमध्ये सोडतात. हे जे कार्बन डायऑक्साईड त्या वृक्षाला स्वतःचं अन्न स्वतः तयार करण्यासाठी लागतं ते हवेमधून त्याला मिळतं. म्हणजेच हवा नसती तर ह्या अन्न तयार करण्याची प्रक्रिया खंडित झाली असती आणि वृक्षच स्वतःचं अन्न स्वतः तयार करू शकले नसते आणि हे परजीवी झाले असते. तर अशा पद्धतीनं सगळ्यात महत्त्वाचं कार्य म्हणजे जे फोटोसिंथेसिस आहे की ज्यामुळं ही दुनिया चालू आहे. या फोटोसिंथेसिसच्या कार्यासाठी हवा अत्यंत उपयोगी पडते. आता आपण पुढला उपयोग पाहत आहोत ते म्हणजे फॉर द रेस्पिरेशन. एअर इज व्हेरी इम्पॉर्टंट फॉर द रेस्पिरेशन बिकॉज एअर हॅव द ऑक्सिजन अँड द ऑक्सिजन ऑफ एअर टेक अ पार्ट इन अ रेस्पिरेशन इन अ प्लांट अँड ॲनिमल्स. Oxygen of air take a part in a respiration in a plant and animals. वनस्पती आणि प्राण्यांच्या रेस्पिरेशन या प्रक्रियेमध्ये ऑक्सिजनचा सहभाग असतो. ऑक्सिजन शिवाय ही क्रिया होऊ शकत नाही आणि ऑक्सिजन हा हवेमध्ये असतो. Whenever we inhale the air, that time oxygen our body or our lungs absorb from the air and the generated carbon dioxide exhale from the body. म्हणजे whenever the air is inhaled, that time our lungs absorb the oxygen and exhale the carbon dioxide. म्हणजे जेव्हा हवा आपल्या शरीरामध्ये आत घेतली जाते श्वासावाटे तेव्हा त्यातील ऑक्सिजन आपल्या लंग्सकडून फुफ्फुसाकडून घेतलं जातं आणि तयार झालेला कार्बन डायऑक्साईड हा हवेमध्ये सोडला जातो. आणि ड्यू टू धिस वी आर लिव्ह हिअर. वी कॅनॉट लिव्ह विदाउट ऑक्सिजन और विदाउट एअर फॉर अ फ्यू मिनिट्स. वी कॅनॉट लिव्ह फॉर मोर दॅन अ फ्यू मिनिट्स विदाउट अ ब्रीथिंग और द ऑक्सिजन. आपण काही मिनटेसुद्धा ऑक्सिजनशिवाय म्हणजेच ब्रिथिंगशिवाय राहू शकत नाही. आणि हे ऑक्सिजन जे आहे हे ऑक्सिजन आपल्याला हवेतून मिळतं. म्हणजेच आपल्याला जगण्यासाठी हवा ही अत्यंत आवश्यक आहे. पुढला एक सगळ्यात महत्त्वाचा याचा उपयोग आहे रेग्युलेटिंग द टेम्परेचर. थर्ड वन इज द रेग्युलेटिंग द टेम्परेचर. यू नो वी आर द एअर इज अराउंड अस. आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की हवा आपल्या सभोवती आली आहे. and we are using to the air, that is the atmosphere. We are using the word for that is the atmosphere. आपल्या सभोवताली हवा आहे आणि त्याला आपण काय म्हणतो तर वातावरण. the air absorb a lot of heat of a sun during the day. जे सूर्याकडून येणारी जी ऊर्जा आहे ती ऊर्जा त्या आपल्या सभोवती असलेली हवा शोषून घेते. If it would not have the atmosphere or the air, the earth
would have become too hot, or earth surface become too cold or the very cold. जर आपल्या भोवती वातावरण नसतं, हवा नसती, तर आपली पृथ्वी एकतर जास्त गरम राहिली असती किंवा एकतर रात्रीच्या वेळेला खूप थंड झाली असती. तर ही जी आपल्या भोवती असणारी हवा आहे, एअर अराउंड अस, दॅट एअर ॲब्सॉर्ब हीट which is come from the sun, that absorb heat and the store in a water vapor and the carbon dioxide which is the content of air. तर सूर्याकडून आलेली जी उष्णता आहे ती उष्णता पाण्याच्या वाफेमध्ये आणि कार्बन डायऑक्साईडमध्ये हे हवा साठवून ठेवते. and due to the atmosphere the earth surface remain warm. आणि याच वातावरणामुळे आपल्या पृथ्वीचा जो सरफेस आहे, पृथ्वीचा जो पृष्ठभाग आहे तो उबदार राहतो. अँड इट इज सुटेबल फॉर द लिव्हिंग वर्ल्ड ऑन द अर्थ. आणि ह्यामुळेच या पृथ्वीवर सजीवसृष्टीला जगण्यासाठी पोषक वातावरण निर्माण झालेलं आहे. द फोर्थ यूज ऑफ द एअर इज फॉर द हिअरिंग. हिअरिंग म्हणजे ऐकण्यासाठी. वी कॅन हिअर वन अनदर ओनली बिकॉज देअर इज अ एअर बिटवीन अस. आपण एकमेकांना ऐकू शकतो, त्याचं कारण म्हणजे आपल्यांच्यामध्ये असणारी हवा, बिकॉज एअर इज अ मीडियम ऑफ अ कम्युनिकेशन. व्हेन वी स्पीक, जेव्हा आपण बोलतो, द एअर व्हायब्रेट, तेव्हा हवा कंप पावते. दिस व्हायब्रेट मेक this vibration make our eardrum vibrate and so we can hear each other. म्हणजे this vibration make our eardrum vibrate, हे जे आपण बोलतो तेव्हा एअर व्हायब्रेट होतात, म्हणजेच ते हवा कंप पावते. आणि ही जी कंप पावण्याची क्रिया आहे त्यामुळे आपल्याला ऐकायला येतं. जर हवा नसती तर आपल्याला ऐकायला आलं नसतं. आपण चंद्रावर बोललो एकमेकांशी तरी ते एकमेकांना ऐकू जाऊ शकत नाही, कारण चंद्रावर हवा नाही आहे. म्हणजे बोलण्यासाठी, एकमेकांना ऐकण्यासाठी सर्वात महत्त्वाचं माध्यम ते म्हणजे हवा आहे. पुढला आपल्याला उपयोग आहे तो म्हणजे त्या प्रॉपर्टीचा, एअर प्रॉपर्टीचा उपयोग आपण जीवनामध्ये करत असतो वेगवेगळ्या कार्यासाठी. कॉम्प्रेस्ड एअर. द कॉम्प्रेस्ड एअर इज यूज्ड फॉर इन्फ्लेटिंग द टायर्स. हवा ही टायर फुगवण्यासाठी, म्हणजेच टायरमध्ये हवा आपण जेव्हा भरतो तेव्हा टायर फुगते. टायर फुगल्यामुळेच आपण एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी वाहनाची वाहतूक करू शकतो. आपली वाहतूक होणे शक्य होते. आपण एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जाऊ शकतो. असं कल्पना करा की आपल्या टायरमध्ये, गाडीच्या वाहनाच्या टायरमध्ये हवाच नाही, तर आपली वाहन एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जाण्यासाठी, म्हणजेच वाहतुकीसाठी किती त्रास होईल. म्हणून हा कॉम्प्रेस्ड एअर वी आर यूजिंग फॉर द ट्रान्सपोर्टेशन ऑल्सो, ॲज वेल ॲज फॉर द पेंटिंग अवर हाऊस. फॉर द पेंटिंग वी आर यूजिंग द एअर स्प्रेयर अँड द एअर स्प्रेयर इज वर्किंग स्मूथली ड्यू टू द एअर. जे आपल्या घराचं रंगकाम करण्यासाठी वापरलं जातं ते म्हणजे एअर स्प्रेयर. आणि एअर स्प्रेयरमुळे आपण सहज आणि चांगल्या, खूप आरामदायीपणे किंवा आपण कमी श्रमामध्ये आपली घरं रंगवू शकतो. आणि त्याचं कारण म्हणजे हा एअर स्प्रेशर. हा एअर स्प्रेयर जो आहे तो एअर स्प्रेयरच्यामुळे आपण घर सहज आणि कमी वेळेमध्ये चांगल्या पद्धतीत रंगवू शकतो. आता आपण बऱ्याच वेळा पाहिलं असेल की आपला जेव्हा गणपती बाप्पा येत असतो त्याच्या अगोदर त्या गणपतीला रंगवण्याची क्रिया कुंभाराकडून केली जाते. आणि ते करत असताना सुद्धा इथं एअर स्प्रेयर हा कुंभाराकडून वापरला जातो. तुम्ही मुलांनो बघितला असाल. यावर्षी तुम्हाला कदाचित पाहायला मिळेल की नाही माहीत नाही,
या कोरोनामुळे, परंतु पुढल्या वर्षी तुम्ही नक्की पाहू शकाल जर पाहिला नसाल तर. आता पुढला उपयोग त्याचा आहे तो म्हणजे आपल्याला माहीत आहे की आपल्याला आपण आता चर्चा केलेली आहे की एअर इज अ मिक्सचर ऑफ व्हेरियस गॅसेस. तर ही हवा आहे ती अनेक वायूंच्या पासून बनलेली आहे आणि नायट्रोजन इज वन काइंड ऑफ अ फर्टिलायझर. म्हणजे नायट्रोजन हे वनस्पतीचं एक खत आहे आणि दॅट नायट्रोजन इज अवेलेबल इन अ व्हेरी लार्ज अमाऊंट इन एअर. हवेमध्ये खूप मोठ्या प्रमाणात नायट्रोजन उपलब्ध आहे आणि दॅट नायट्रोजन यूज each and every plant as a fertilizer and produce their own foods. आणि हवेतला नायट्रोजन झाडे वापरतात आणि आपलं स्वतःचं अन्न स्वतः तयार करतात. पुढं आपल्याला अनेक गोष्ट माहिती आहे की आपण पावसाळ्यामध्ये पाऊस पडत असतो, ढग येतात आणि पाऊस पडतात. हे जे ढग येत असतात दिस द क्लाउड्स मूव विथ द विंड and bring the rain to the different places. Clouds move with the winds. म्हणजे जे ढग असतात, पावसाचे ढग असतात, ते वाऱ्याबरोबर वाहून येतात and bring the rain to the different places आणि वेगवेगळ्या ठिकाणी ते पावसाला पोचवतात. तर जर हवा नसती, वारा नसता तर पाऊस आपल्याकडे पडला नसता. त्यामुळं या जलचक्र व्यवस्थित चालू राहण्यासाठी सुद्धा आणि आपल्याला पाण्याची उपलब्धता करून देण्यासाठी सुद्धा ही हवा खूप उपयोगी ठरते. पुढं अनेक अत्यंत महत्त्वाचं कार्य या वाऱ्याकडून केलं जातं, हवेकडून केलं जातं, या विंडकडून केलं जातं. तर विंड डिस्पर्स द सीड्स अँड ऑल्सो द पोलिन ऑफ द फ्लॉवर ऑफ अ मेनी प्लांट्स. म्हणजे काय तर winds disperse the seeds and the pollen grains from one place to another place and the pollinization take place. The pollinization ची जी क्रिया आहे, परागकणाची जी क्रिया आहे, त्या परागकणाची क्रिया ही फक्त वाऱ्यामुळे सुद्धा होत असते. वारा हा त्याच्यासोबत अनेक प्लांट्सची, वनस्पतींच्या बिया वाहून नेत असतो. तर अशा पद्धतीनं परागणाची क्रिया होते आणि बायोडायव्हर्सिटी कन्झर्व केली जाते, बायोडायव्हर्सिटीचे रक्षण होते. अनेक आपल्याला उपयोग या विंडचा होतो. तो म्हणजे तुम्हाला स्क्रीनवर दिसत असेल द विंड मिल. द विंड मिल्स यूज द पॉवर ऑफ अ विंड टू जनरेट द इलेक्ट्रिसिटी. हे जे विंड मिल्स असतात, हे विंड मिल्स वीज निर्मितीसाठी या विंडची पॉवर, या वाऱ्याची पॉवर वापरत असतात. द विंड मिल हॅज द ब्लेड्स. हे जे विंड मिल आहेत त्यांच्याकडे त्याचे ब्लेड्स असतात, तुम्हाला दिसत आहेत ते पाते, विच रोटेट ड्यू टू द फोर्स ऑफ द विंड. ते जे पाते आहेत ते पाते कशामुळे फिरतात तर ते विंडमुळे फिरतात. ड्यू टू द पॉवर ऑफ अ विंड the blades are rotate and the electricity generated by the windmill. आणि ते पाते फिरून, त्या पात्या फिरल्यामुळे आपल्याला त्या वीज निर्मिती त्यामध्ये होते आणि ती वीज निर्मिती होऊन आपल्याला वीज मिळते. अशा पद्धतीने या वाऱ्याचा, या हवेचा खूप ठिकाणी खूप वेगवेगळ्या पद्धतीने उपयोग होत असतो. तर आता आपण पुढे त्या एअरचे प्रॉपर्टीज यांचा अभ्यासणार आहोत. हे प्रॉपर्टीज आपण अभ्यास करत असताना काही ॲक्टिव्हिटीज मी तुम्हाला तुमच्यासमोर दाखवतोय. त्या ॲक्टिव्हिटीज तुम्ही करणार असाल तर तुमचे पालक सोबत घेऊन किंवा तुमचे मोठे भाऊ बहीण यांच्या मदतीने करा, एवढी माझी विनंती आहे. तर चला तर पाहूया तर प्रॉपर्टीज ऑफ एअर. To study of properties of air. First properties of air has mass म्हणजे हवेचे वस्तुमान. Let us see. चला तर पाहूया. I am taking two inflated balloon, pin and stick म्हणजे मी दोन फुगवलेले फुगा, एक पिन आणि स्टिक
म्हणजे काठी, छोटीशी काठी. आय एम इम्प्लांटेड बलून टाय टू एंड म्हणजे दोन ते फुगवलेले बलून आहेत. हे टाय टू एंड म्हणजे हे दोन्ही ही पट्टीच्या हे टोकाला, दोन्ही टोकाला मी टाय केलो म्हणजे बांधलो. म्हणून स्टिक इज व्हाय स्टिक इज बॅलन्स्ड. काय ही स्टिक बॅलन्स्ड झाली? बिकॉज इक्वल एअर मास बोथ एंड म्हणजे दोन्ही बोथ एंड इक्वल एअर मास, दोन्ही हे टोकाला समान एअर मास आहे. या दोन्ही फुग्यात सारखेच एअर मास आहे म्हणजे हवेचे वस्तुमान आहे. आय एम टेकिंग वन पिन अँड पिक द बलून म्हणजे मी ते पिन घेतलो आणि ते बलून पिक केलं म्हणजे फोडलो किंवा त्यातून हवा काढलो. मग इथे पिक केल्यावर ते हे होणार, इन्क्लाइनड होणार. स्टिक इज इन्क्लाइनड. व्हाय स्टिक इज इन्क्लाइनड? बिकॉज दिस एंड हॅव एअर अँड दिस एअर हॅव मास म्हणजे ह्या टोकाला हवा आहे आणि त्याच्याबरोबर मास पण आहे, हवेचे वस्तुमान आहे. दिस वी आर गोइंग टू लर्न प्रॉपर्टीज ऑफ एअर. सेकंड प्रॉपर्टी इज एअर ऑक्युपाय स्पेस. हवा जागा व्यापते. लेट अस सी, चला तर पाहूया. आय एम डुईंग एक्सपेरिमेंट. मी एक्सपेरिमेंट सादर करणार आहोत. आय एम युजिंग वन पंप, hand gloves, rubber. I am blowing so much of air into hand gloves. By pump. मी या पंपाच्या साहाय्याने या हँड ग्लोव्ज मध्ये हवा भरणार आहे. You can see hand gloves is air is filled in hand gloves. या हवा या हँड ग्लोव्ज मध्ये भरलेली आहे. हँड ग्लोव्ज इज इन्फ्लेटेड. हँड ग्लोव्ज फुगले आहे. व्हाय हँड ग्लोव्ज इज इन्फ्लेटेड? बिकॉज एअर ऑक्युपाय स्पेस इन द हँड ग्लोव्ज म्हणजे हवा ही याच्यात हवा व्यापल्या. या हँड ग्लोव्ज मध्ये सगळीकडे हवा व्यापल्या. यावरून आपल्याला लक्षात येते की या सगळीकडे हवा व्यापते. हवा दिसत नाही, खरं जाणवते. खरं हवा मात्र जागा व्यापत्या. या आपल्या एक्सपेरिमेंट वरून लक्षात आलेलं असेलच, हवा जागा व्यापते ते. थर्ड प्रॉपर्टी, एअर कॅन बी compressed. I am taking one injection syringe. I am pushing piston and blocked the nozzle. Air filled in syringe up to 12 ml नंबर. हवा मी जेव्हा ही सिरिंज आत हे पिस्टन आत ओढलो त्यावेळी हवा आत आली आणि मी हे नोझल हे ब्लॉक केलो म्हणजे मी हे बंद केलो. त्यावेळी इथं हवा आता राहिलेली आहे. ही 12 ml पर्यंत इथं हवा राहिलेली आहे. नाव आय एम पुशिंग अप पिस्टन बिगिनिंग हार्डर अँड हार्डर. मी जेव्हा हे पिस्टन ढकलालोय तेव्हा मला हार्ड पडतंय म्हणजे जड जातंय. आय एम कॅनॉट पुशिंग पिस्टन. मी हे पिस्टन पुढे ढकलू शकत नाही कारण हे मला हार्ड जड पडतंय. यू कॅन सी, तुम्ही पाहू शकता. एअर कॉम्प्रेस्ड इन स्मॉल व्हॉल्यूम. इथं एअर कॉम्प्रेस्ड झाल्या लहान याच्यात जागा. इथली एवढे 12 ml ची हवा ही एवढ्याशा लहान याच्यात कॉम्प्रेस झाल्या म्हणजे एकत्र आल्या. एवढीशी लहान याच्यात या प्रोजेक्टावरून आपल्याला लक्षात येते की एअर कॉम्प्रेस्ड होत्या, एअर कॉम्प्रेस होऊ शकत्या. Students, I have taken here the one hot water
and this is the cold water. This is a one empty bottle. I fix hand gloves at the tip of the bottle, top of the bottle, and I am immersing this bottle into the hot water. This bottle have contained air, and this gloves does not have the air. Whenever I am immersing this bottle into hot water, here see what is the happening. What is happening? Here is the air molecules which are in the bottles. Air is expanding. This air is expanding, and that air, whenever they expanding the air, the molecules are entering in the gloves. That means this air is occupy this space, occupying the space in the gloves. This is prove that the air can occupy space. Whenever I am immersing this bottle into the hot water, let us see. This is a hot water. This is the hot water. Then the air which is contained in the bottle, that air is expanding. The molecules are go away from each other, and that molecules means that air is go inside the gloves. That means that the air is occupy the space in the gloves. This is the one example we can prove the activity. I am immersing this bottle into the cold water. Then you can see here what is happening here. What is? Oh, this globe is shrinking. Globe is shrinking. Let us see. Globe is shrinking. This means the air is also compressed. Here the air is compressed. When I immerse this bottle into the cold water, the air is compressed. That means here we are seeing the two properties of the air. One is air can occupy space and air can compress. Okay, you can do this type of activity in your home. Students, I have taken a hot water in a one pot and the cold water in another pot and a empty plastic bottle. I am pouring hot water into the bottle. Now you can see the water vapor is coming here. The water vapor. That means the air which is contained into the bottle, that air is pushed out by this water vapor and water. I have fixed the cap and I am immersing the bottle into the cold water and I am pouring the water.
let us see what happened here. Bottle is crushed. Bottle is crushed here. Why bottle is crushed? Due to the air pressure of atmospheric air pressure is more than the air pressure which is inner into the bottle. In a bottle there is a small amount of air and remaining portion of the bottle is occupied by the water and the vapor. After I am pouring the water, that water vapor converted into water and there is a created vacuum, and due to this the air pressure which is inside the bottle is lower than the atmospheric air pressure, and that is the result is bottle is crushed here. This is the another property of air, that is the air exert pressure. ही बॉटल क्रश का झाली त्याचं कारण असं आहे की यामध्ये जी हवा होती ती हवा या गरम पाणी आणि त्याची वाफ या वाफेने त्या हवेला वर ढकलून बाहेर काढली. म्हणजे या बॉटल मधली जे स्पेस होता तो स्पेस त्या पाण्याने आणि त्या वाफेने ऑक्युपाय केला. पाणी आणि वाफेने ती जागा व्यापली. थोडा एअर त्यामध्ये आत शिल्लक असणार आहे. जेव्हा आपण बाहेरून पाणी याच्यावर ओतलं आणि ही पाण्यात बॉटल बुडवली तेव्हा काय घडलं तर आतल्या वाफेचं रूपांतर पाण्यात झालं. पाणी ओतल्यानंतर गरम वाफेला थंड पाणी लागलं, त्यामुळे कंडेन्सेशन नुसार त्याचं कंडेन्सेशन झालं आणि त्या वाफेचं पाण्यात रूपांतर झालं. पाण्यात रूपांतर झाल्यामुळं आत एक व्हॅक्यूम तयार झाला आणि आतल्या हवा जी खूप थोड्या प्रमाणात होती त्याचं प्रेशर हे ऍटमॉस्फेरिक एअरचं प्रेशर जे आहे म्हणजे वातावरणातल्या हवा त्या हवेचा दाब आणि आतल्या हवेचा दाब हे असंतुलित झाला. बाहेरच्या हवेचा दाब वाढला आणि बाहेरचा हवेचा दाब वाढल्यामुळं ही बॉटल क्रश झाली. लक्षात आलं? अशा प्रकारचे प्रयोग तुम्ही स्वतः घरी पालकांच्या समवेत किंवा पालकांच्या समोर बसून करायचे प्रयत्न करा आणि विज्ञानात गोडी निर्माण करा. Fourth property, air exert pressure. Let us see. I am taking one paper strip keeping below lid, and I am blowing over the paper strip. I am blowing over the paper strip. That time, paper strip go upward. Why paper strip go upward? Because air pressure over the paper strip decrease and air pressure below the paper strip increase. मी जेव्हा फुंकतो त्यावेळी वरचे हवेचा दाब कमी होतो आणि खालचा हवेचा दाब वाढल्यामुळे या पेपर स्ट्रिपला वर ढकलते. अशा प्रकारे आपण या प्रॉपर्टीचा एअर पंप, व्हॅक्यूम क्लीनर, इंजेक्शन सिरिंज हे यांमध्ये वापर करतात. आपण आज 4 प्रॉपर्टीज पाहूया आहोत. एअर ऑक्युपाय स्पेस, एअर and can be compressed, air has mass, air exert pressure.